यूट्यूबवरील आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वर्ग इयत्ता 7वीचं जनरल सायन्सचे प्रकरण नंबर 14 आहे, चॅप्टर नंबर 14 एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स या प्रकरणाची माहिती आपण पाहत आहे. या प्रकरणाचे मेन 3 घटक आहेत, ते तुम्हाला दिसूनच राहिले. एलिमेंट्स आहेत, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स आहेत. परंतु हे कोणाचे टाईप्स आहेत? हे मॅटरचे टाईप आहेत. मॅटरबद्दलही आपण चर्चा केली आणि एलिमेंट्सबद्दलसुद्धा आपण माहिती पाहिली. आता आपण जे पाहणार आहे ते एलिमेंटचाच पुढचा पार्ट पाहणार आहे. महत्त्वाचा असल्यामुळे आपण तो मागच्या वेळेस जो आहे तो कंटिन्यू केला नव्हता. त्याला आपण आता थोडंसं आणखी एलिमेंट्सला पुढे त्याचं हे पाहू. हा प्रकरण सुरुवात करण्यापूर्वी हा माझ्या मागचा जो तक्ता आहे तुमच्या लक्षामध्ये आला असेल. नसेल आला तर परत एकदा सांगतो की जॉन डाल्टन यांनी जे एलिमेंट्स आहेत त्यांचं नाव मोठे मोठे दिसतात तुम्हाला, ते लिहिण्याचं काम पडू नये म्हणून त्यांनी काही सिम्बॉल्स ठरवले आणि ते सिम्बॉल्स जे आहेत ते वापरून त्यांनी रिॲक्शन्स वगैरे जे आहेत ते लिहिणंच चालू केलं. म्हणजे मोठं नाव लिहायचं नाही, त्याच्या बदले हा सिम्बॉल लिहायचा. त्याच्या अंतर्गत आपण हायड्रोजन पाहिला होता, त्याच्या अंतर्गत आपण कॉपर पाहिला होता आणि त्याच्या अंतर्गत सल्फर पाहिला होता. या सगळ्यांची माहिती आपण काल पाहिली होती. आता तुम्हाला हेही माहीत आहे की एलिमेंट्स आतापर्यंत जे डिस्कवर झाले ते 118 आहेत, 118. त्यातले 92 जे आहेत ते कोण आहेत? ते नॅचरल आहेत आणि उरलेले जे आहेत ते कोणते आहेत? ते मॅनमेड आहेत. तर हे एलिमेंट्स 118 या सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये जर दाखवतो म्हटलं तर जॉन डाल्टनच्या काळामध्ये कमी होते म्हणून ठीक आहे, पण नंतर जसा शोध लागला तसं त्यांची संख्या वाढली आणि सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये त्यांना लक्ष देणं हे जे आहे हे डिफिकल्ट टास्क बनलं, कठीण काम बनलं. मग याच्यावर सोपा उपाय म्हणून हा माझ्या मागे जो आता विषय दिसून राहिला सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स, हा नवा विचार समोर आलेला आहे. तो मागच्याच जॉन डाल्टनच्या याच्यावरून, पण याच्यामध्ये एक सिंपल काम केलं की एक सिम्बॉल न देता त्यांनी एक मेथड लावून दिली. त्याचं नावाचे जे अक्षर आहेत त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलं, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी ते म्हणजे सोपं होते. कसं होते, काय होते, आता आपण बघू. सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स महत्त्वाचा टॉपिक आहे आपला. आणि पुढे भविष्यामध्ये तुम्हाला जो पिरियॉडिक टेबल येणार आहे 8व्या वर्गाच्या नंतर, त्या पिरियॉडिक टेबलची सुद्धा झलक तुम्हाला भेटणार आहे या सिम्बॉल ऑफ एलिमेंट्समध्ये. आपल्याला पूर्ण पिरियॉडिक टेबल नाही आहे, परंतु काही जे एलिमेंट्स आहेत त्याचे सिम्बॉल्स आपल्याला माहीत पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिता येतील, केमिकल रिॲक्शन्स लिहिता येतील 8व्या वर्गापर्यंत निदान. आणि एकदा का पिरियॉडिक टेबल तुम्हाला आला की मग हा भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होईल, पण तो या इयत्तेमध्ये नाही. मी पुढचं आहे म्हणून तुम्हाला थोडंसं सांगतो, म्हणून हा सिम्बॉल ऑफ एलिमेंट कुठं तुम्हाला काम पडेल मी याची तुम्हाला माहिती दिली. आता सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स जे आहेत त्याची पाहण्यापूर्वी आपण थोडंसं याच्याकडे जाऊ. आता तुम्हाला माहीत आहे की तुमच्या प्रश्नात म्हणजे पाठ्यपुस्तकातलाच प्रश्न आहे, कॅन यू टेल अंतर्गत विचारलेला आहे, व्हॉट डू द फॉर्म्स DR, HM, AC, ADV, CM, DC स्टँड्स फॉर. हे जे छोटे छोटे ॲब्रिव्हिएशन्स लिहिलेले आहेत यांचं लॉंग फॉर्म काय होतं आपण नेहमी वापरताना हे तुमच्यामध्ये आपण नेहमी सरास वापरून जातो. आपण मोठं नाव नाही घेत, त्याच्या बदली हे जे आहेत हे पाठवतो, हे लिहितो. परीक्षेमध्ये तुम्हाला हे छोटे सिम्बॉल आणि त्याचे मोठं नाव जे आहेत हे येते, त्यामुळे हाही भाग तुमचा लक्षात असणं आवश्यक आहे. जसं DR हा शॉर्ट फॉर्म आपण वापरतो, तो वापरतो आपण डॉक्टरसाठी. कोणासाठी वापरतो आपण? डॉक्टरसाठी तो वापरतो. HM मीन्स हेडमास्टर, मॅडम असल्या तर हेडमिस्ट्रेस, हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेससाठी आपण काय वापरतो? HM. AC एअर कंडिशनर, आपल्या घरातला जो एअर कंडिशनर आहे त्याला आपण काय म्हणतो? AC.
AC मीन्स एअर कंडिशनर. ADV मीन्स ॲडव्होकेट, वकील. CM मीन्स चीफ मिनिस्टर. DC मीन्स डिस्ट्रिक्ट कलेक्टर. PM मीन्स प्राईम मिनिस्टर. बरोबर आहे. असे छोटे छोटे स्वरूप आपण वापरतो मोठं त्यांचं स्पेलिंग लिहिण्याच्या ऐवजी. याचा फायदा असा आपल्याला होतो की हे जे आहेत यांना शॉर्ट स्वरूपात लिहिल्यामुळे आपल्याला या स्पेलिंगचं काम नाही पडत. तुम्ही पहा ना, एअर कंडिशनरचं स्पेलिंग किती जणांना माहीत असेल, पण AC सगळ्यांना माहीत आहे. अशा स्वरूपाचं म्हणजे याला म्हणतो ॲब्रिव्हिएटेड स्वरूप. आणि हीच मेथड जी आहे एलिमेंट्सच्या सिम्बॉल देण्यासाठी यूज केली. म्हणजे त्याच्या मोठ्या नावाचं शॉर्ट स्वरूप. म्हणजे जॉन डाल्टन यांनी जे सिम्बॉल वापरले होते त्याच्या बदली काय वापरायचे, हे छोटे छोटे त्याचे इंग्रजी म्हणजे त्याचे अक्षराचे नावं. आता याची सुरुवात कोणी केली अगोदर, त्या व्यक्तीचं आपण आता माहिती बघू. त्या व्यक्तीची आपण माहिती, त्याचं नाव होतं बेरजेलस. त्याचं नाव होतं बेरजेलस. बेरजेलस वॉज द फर्स्ट सायंटिस्ट यूज द प्रेझेंट मेथड ऑफ यूजिंग सिम्बॉल्स फॉर एलिमेंट्स. यांनी सजेस्ट केलेली मेथड आहे ही बेरजेलसनं. कोणती मेथड, जी सिम्बॉल ऑफ फॉर एलिमेंट्स कसे लिहावे हे मेथड कोणी शोधून काढली, तर यांनी काढलेली आहे. आणि याच्यावरूनच तयार झाला पिरियॉडिक टेबल. त्याची माहिती तुम्हाला इंट्रोडक्शन या वर्षी भेटणार आहे, पण ॲक्च्युअल तो तुम्हाला 8व्या वर्गाच्या पुढे आहे पिरियॉडिक टेबल. पण त्याच्यातले काही सिम्बॉल्स आणि त्यांचे नावं जे आहेत तुमच्या पाठांतर म्हणजे पाठांतरच पाहिजे, त्याला एक्सक्यूज नाही. आता बघू यांनी काय सजेस्ट केलं. माझ्या मागे तुम्हाला जो तक्ता दिसून राहिला, हा तक्ता तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच तक्ता आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून तो पाठांतर करायचा आहे. हायड्रोजनला काय म्हणतो H, हेलियमला काय म्हणतो He, लिथियमला काय म्हणतो Li. तो आता थोड्या वेळानं आपण बघू, पण हा पाठांतर करणे गरजेचं आहे. निदान तुम्हाला 8व्या वर्गापर्यंत एवढे जे एलिमेंट्स आहे याचे सिम्बॉल्स आणि त्यांचे नावं तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी, केमिकल फॉर्म्युला लिहिण्यासाठी म्हणजे माहीतच पाहिजे. म्हणजे ॲक्च्युअल पिरियॉडिक टेबलला तुम्हाला वेळ असला तरीही हे मिनिमम तुम्हाला माहीत पाहिजे. आता हे काय आहे आपण समजून घेऊ. आता त्यासाठी समजून घेण्यासाठी आपण त्याला थोडंसं ग्रे शेडमध्ये देऊन टाकलं आणि त्याच्यावर आता फोकस करणार आहे आपण. पहिला फोकस करणार आहे आपण या गटावर. काही असं टेन्शन घेऊ नका किंवा हाच का निवडला तोच का निवडला, फक्त सोपं जावं म्हणून निवडलं, हा याच्या मागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. कोणता सिम्बॉल कसा दाखवला जातो. हायड्रोजन दाखवण्यासाठी H आहे. त्यांनी कसा दाखवला होता, त्यांनी दाखवला होता सर्कल, त्याच्यामध्ये डॉट, पण या ठिकाणी सरळ सरळ H स्टँड्स फॉर हायड्रोजन. त्याच्या तुलनेमध्ये सोपं. हेलियम गॅस असेल तर He, हेलियमचं नाव सुरून राहिलं He म्हणून हेलियम He. लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B. आता तुम्ही म्हणसाल किंवा हे काय आहे नेमकं, बोरॉन काय आहे, बेरिलियम काय आहे, लिथियम काय, हे एलिमेंट्स आहेत. याचा यूज कुठं होतो, सध्या आपल्याला काम नाही. आपण त्याचं इंट्रोडक्शनरी माहिती पाहून राहिलो, त्याचं नाव आणि त्याचं सिम्बॉल काय आहे हे लक्षात घेऊन राहिलो. पुढचा पार्ट आपण याच्यामधला लक्षात घेऊ. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. कार्बन कशाने डिनोट केला, कॅपिटल लेटर C छोटा चालत नाही, C मोठा पाहिजे. नायट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्लोरीन F, निऑन ॲक्च्युअलमध्ये निऑनचा N पाहिजे होता, पण तो कोणाला गेला, तो नायट्रोजनला गेला. त्याच्यामुळे निऑनचा काय घेतला त्यांनी, Ne असा सिम्बॉल घेतलेला आहे. पुढचा भाग आपण बघू. सोडियम. आता सोडियमचा S पाहिजे होता, तो पण कुठंतरी एंगेज झाला, त्यामुळे सोडियमचा S घेतला नाही. त्याच्या बदली सोडियमचं Na हा सिम्बॉल घेतला. तो का घेतला काय नाही, त्याचे रूल्स जे आहेत ते तुम्हाला थोड्याशा वेळामध्ये समजणार आहेत. मॅग्नेशियम Mg, Ma नाही आहे, Mg आहे, ध्यानात ठेवायचं. ही गोष्ट ध्यानातच ठेवायची आहे. मॅग्नेशियम नाही तर लिहिसाल Ma नाही,
Mg, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P. लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला, जसे दिसतात तसे, म्हणजे तक्तावहीमध्ये लिहून तुम्हाला पाठांतर करावा लागतो. रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चूक किंवा बरोबर, छोटे प्रश्न, याच्यामध्ये याचं महत्त्व फार आहे. पुढे चालूनही केमिकल रिॲक्शन, मॉलिक्युलर फॉर्म्युला जोपर्यंत नाही, पिरियडिक टेबल आल्यावर बी तुम्हाला हे एलिमेंट्स तर राहणारच आहे ना. अर्ध काम तुमचं आजच झालं. नंतर पुढचा गट घेऊ आपण, सल्फरियस, क्लोरीन Cl, CH नाही, Cl आहे, ध्यानात ठेवायचं, क्लोरीन. अर्गॉन Ar, पोटॅशियम, लक्षात घ्या पोटॅशियम P नाही, कारण P ऑलरेडी फॉस्फरसनं घेतला, त्यामुळे त्याचं नाव आहे K वरून ठेवलं. का ठेवलं सांगतो. कॅल्शियम Ca. अशा प्रकारे हा जो तक्ता आहे तुमच्या पुस्तकामधलाच आहे, तुम्हाला तो लिहायचा आहे आणि पाठांतरसुद्धा करायचा आहे. पुढचा नेक्स्ट टॉपिक आपण बघू. हा आता तुमच्या मागे माझ्या रंगीत लायटिंगसारखा दिसून राहिला, हा आहे पिरियडिक टेबल. याच्यात 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स याच्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला हा सध्या कामाचा नाही, तो आपल्या अभ्यासक्रमात नाही, 7व्या वर्गातही नाही, 8व्या वर्गातही नाही, टेन्शन नाही. परंतु यावरूनच ते मागचं जे सिम्बॉल्स आहेत त्याच्यातलेच ठराविक एलिमेंट जे आहेत ते कामाचे आहेत, ते मात्र आपण आता मागे पाहिले, म्हणून ते पाठांतर करणे आवश्यक आहे. आता या पिरियडिक टेबल जो आहे, या पिरियडिक टेबलचं काय वैशिष्ट्य आहे बघू. याच्यामध्ये जे नावं लिहिलेले आहे, हे माझ्या तुम्हाला RE दिसत असेल, OS दिसत असेल, PT, AU, TB, DY, HO, ER असं काहीतरी नाव तुम्हाला दिसून राहिले. हे सिम्बॉल कसे दिल्या गेले, त्याचे रूल्स कोणते आहेत, हे तुम्हाला मी आता समजून सांगणार. पहिला मुद्दा बघा याच्यामध्ये, द सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट इज रिटन इन द इंग्लिश स्क्रिप्ट. सर्वात पहिले पिरियडिक टेबलमधले जे सिम्बॉल आहे ते इंग्लिश स्क्रिप्टमध्ये आहे. म्हणजे इंग्लिश स्क्रिप्टमध्ये सिम्बॉल लिहावे लागतात. तिथं फ्रेंच चालणार नाही, हिंदी चालणार नाही, बरोबर ना. फ्रेंच चालणार नाही, हिंदी चालणार नाही, रशियन लँग्वेज चालणार नाही. इंग्लिश सिम्बॉलच त्याच्यामध्ये पाहतात, कारण इंग्लिश लँग्वेज जी आहे ती वर्ल्ड वाईड म्हणजे जे आहे त्याचा यूज केला जातो. सोपं जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांना काही फारसा फरक पडत नाही. म्हणजे समजा स्नेक म्हणजे साप होते, मग साप म्हणा की स्नेक म्हणा, त्याचा गुणधर्म जो आहे तो फणा काढण्याचा, तो थोडी सोडतो तो, बरोबर आहे की नाही. मग म्हणजे वाघ म्हटलं तरी आहे, वाघोबा म्हटलं तरी आहे, पण याच्या बाबतीमध्ये काय वापरलेलं आहे, इंग्लिश सिम्बॉल वापरलेले आहेत. त्याची स्क्रिप्ट लिहिताना त्याचं पहिलं अक्षर जे आहे हे जनरली वापरलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण बघू. उदाहरणार्थ कार्बनला काय दाखवलं होतं, कार्बनला दाखवलं आपण कार्बनला दाखवलं आपण सीनं. हा 6 बी काहीतरी आहे, पण आपण 8व्या वर्गामध्ये पाहणार आहे की हा 6 काय आहे. हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, ॲटॉमिक नंबर आहे, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट एलिमेंट. म्हणजे त्याच्यामधले जे अणू आहे त्यांची संख्या दाखवते तो, पण त्याच्याशी आपल्याला सध्या काम नाही. 8व्या वर्गामध्ये जरूर तुम्हाला काम पडेल त्याचं. कार्बन C. दुसरा शब्द आला ऑक्सिजन, जो आपल्याला कामाचाच आहे, त्याला दाखवल्या जाते ओनी दाखवल्या जाते. सल्फर यसनी दाखवल्या जातो. आणि याच्याशिवाय बी बाकीचे जे आपले मागचे आहेत ते तुम्ही या तक्त्यामध्ये पाहायचे तर तुम्हाला याच्यामध्ये दिसणारच आहेत. हे सगळेचे सगळे याच्यामध्ये दिसणार आहेत. आता काय होते, इफ द इनिशियल लेटर इन द नेम्स ऑफ 2 or more elements is same, a pair of letter is used to write the symbol. म्हणजे 2 अक्षर म्हणजे 2 एलिमेंटचे जर नावं सारखे जर असले तर त्या एकाचे 2 नावं 2 सारखे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ कसं बघू. चल रे ग्रे कर, आवडला पडदा ओढला. बघा Cl, क्लोरीन, काय पाहिजे होतं, Cl त्याचा सिम्बॉल आहे, CH दिलेला नाही आहे, Cl दिलेला आहे. तुम्ही म्हणाल का दिलेला आहे, तर हे इंटरनॅशनल सिस्टीम आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे इंटरनॅशनली ठरवून दिलेले आहे
त्यामुळे हे असं वापरावं लागते. पण 17बद्दल मी काहीतरी बोललो नाही अजून. ते तुम्हाला पुढच्या वर्षी सांगेल. आणि मग हे तुम्हाला सांगेल की हे एलिमेंट्स जे आहेत, हे नावं आहेत, ते तुम्ही 7व्या वर्गामध्ये कुठं शिकले होते. म्हणजे कनेक्टेड पार्ट आहे. बरोबर, कनेक्टेड पार्ट आहे तो, सर्वाचा सर्व कनेक्टेड पार्ट आहे. क्रोमियम Cr, लक्षात घ्यायचं, क्रोमियमला काय म्हटलं, Cr, 2 अक्षर वापरले. Cu कॉपरला म्हटलेलं आहे. म्हणजे 2 अक्षरसुद्धा याच्यामध्ये वापरलेले आहे. आता काही नावं जे आहेत ते त्यांच्या जर्मन नावावरून आलेले आहेत. जर्मन काय आहे, जर्मनी लँग्वेज आहे. जशी आपली मराठी आहे, जशी आपली इंग्लिश आपण बोलतो, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तशी जर्मनीची भाषा आहे जर्मन. काही एलिमेंटचे नावं जर्मनमधूनही आलेले आहेत. काही जर्मन उदाहरणार्थ कोणते, ये इकडे, अरे वा, टंगस्टन. टंगस्टनचा शब्द आहे W आलेला आहे. कारण त्यात हा W जो शब्द आला, आणि टंगस्टनमध्ये कुठेतरी W दिसतो का तुम्हाला दूरपर्यंत, नाही दिसत. कारण याचं जर्मन नाव जे आहे ते उल्फ्रम आहे. उल्फ्रम. हा हेलियम जो आहे हा सुद्धा हे कोणतं नाव आहे, हे इंग्लिश हे नाही आहे, हे काय कोणतं नाव आहे, जर्मन नाव आहे. नंतर लिथियम, हे सुद्धा त्यांचं कोणतं नाव आहे, जर्मन नाव आहे. द सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट आर डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन नेम. काहींचे नावं जे आहेत ते आणखी वेगळी भाषा आहे, तिचं नाव आहे लॅटिन. हे लॅटिन, इंग्लिश, जर्मन ह्या सगळ्या फॉरेनच्या भाषा आहेत. तुम्ही सांगा की आपल्या भारतातल्या हिंदी भाषेत कोणाचं नाव नाही आहे काय, तर अनफॉर्च्युनेटली नाही. अनफॉर्च्युनेटली ते नाही आहे. सगळे इंग्लिश आहेत, जर्मन आहेत किंवा लॅटिन नावं आहेत. लॅटिन नावावरून कोण कोण आलं बघू. लॅटिन नावावरून आला सिल्वर. सिल्वरमध्ये यस जो आहे तो सल्फरने घेतला. SI कोणी घेतला, सिलिकॉनने घेतला. याच्यामुळे काय केलं की याचं एक लॅटिन नाव आहे अर्जेंटम. त्या अर्जेंटम नावावरून याचा सिम्बॉल सिल्वरचा AG दिलेला आहे. नाही तर लगेच केमिकल रिॲक्शन लिहायला आले की पोरं सिल्वरमधून म्हणून SI करून टाकतात. तो सिलिकॉन होईल, यस केला तर तो सल्फर होईल. सिल्वर जर दाखवायची असेल तर AG दाखवावे लागते. याशिवाय AU गोल्ड, याचं G पाहिजे होता पण याचं AU दिलेलं आहे, ऑरम. ते कोणतं नाव आहे, त्याचं लॅटिन नाव आहे. नंतर आयर्न आहे. आयर्नचा सिम्बॉल आहे Fe, जो लॅटिन नाव फेरमवरून आलेला आहे. फेरमचा Fe जो आहे तो आयर्न म्हणून दाखवलेला आहे. जसं दिसते तसंच हे पाठ करावं लागते. म्हणून इंग्लिश नावावरून आहे, इंग्लिशचे 2 अक्षर आलेले आहेत. नसेल तर जर्मन नावावरून घेतलेले आहेत, लॅटिन नावावरून घेतलेले आहेत. असे सिम्बॉलचे एलिमेंट म्हणजे एलिमेंटचे जे सिम्बॉल्स आहेत ते दिलेले आहेत. आता पाठ्यपुस्तकातला तुमचा हा तक्ता. तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की आपली प्रश्नपत्रिका आकारिक स्वरूपाची, बरोबर, आकारिक स्वरूपाची असल्यामुळे काय होते की मधामध्ये असे फिरवलेले प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये. आणि हे विचारलेले असल्यामुळे काय होते, कधी कधी आपल्याला ते उत्तर जमत नाही. आपल्याला धड्याच्या मागचे घोकमपट्टी करून पाठांतर करून लिहिण्याची सवय आहे, ती गेलेली नाही आहे. परंतु प्रश्न येतो अशा उलट्या प्रश्नामध्ये. आता हा स्पष्ट शब्दामध्ये आहे, लिहिलेला आहे फ्रॉम द इंटरनेट. म्हणजे पुस्तकाची रचना जी आहे ती बरोबर दिलेली आहे, फ्रॉम द इंटरनेट, इंटरनेटवरून शोधा. ऑर रेफरन्स बुक, दुसऱ्या पुस्तकातून शोधा. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट एलिमेंट्स अँड प्रिपेअर अ टेबल अकॉर्डिंग टू द फॉर्मॅट गिवन बिलो. या फॉर्मॅटमध्ये इंटरनेटवरून माहिती शोधायची आहे. 118 एलिमेंट्स आहेत. मी 3 नमुना म्हणून तुम्हाला घेऊन दाखवतो आणि आशा करतो की 5 तुम्ही त्या याच्यामधले तुमच्या जो तक्ता दिलेला आहे तुम्हाला, हा तक्ता जो आहे, मागचा तक्ता जो दिलेला होता तुम्हाला सांगितलं होतं की तो पाठ करावा लागतो. त्या तक्त्यातले कोणतेही 5 घ्या आणि इंटरनेटवरून माहिती शोधा. मी सांगितलेले 3, तुम्ही शोधलेले 5, म्हणजे तुमचा अभ्यासाची जो म्हणजे हे आहे हे वाढते. सरकारला माहीत आहे की मुलं मोबाईल पाहणार आहेत, मुलं अभ्यास म्हणून त्यांनी अभ्यासासाठी मुलांना करावं म्हणून दीक्षा ॲप दिलं. असे प्रश्नसुद्धा देऊन टाकले. म्हणजे आतापर्यंत घोकमपट्टीवर आधारित जे होतं
ते हळूहळू कशावर ट्रान्सफर होऊन राहिलं, तुमच्या बुद्धी चालवण्यावर. म्हणून लक्षात ठेवायचं, फ्रॉम द इंटरनेट. सगळ्यांच्याजवळ मोबाईल आहेत. 3 मी सांगणार, 5 तुम्ही शोधा. बघू किती जण शोधतात. तक्ता कसा आहे, नेम ऑफ द एलिमेंट, त्याचा सिम्बॉल काय आहे, डिस्कवरी ऑफ द एलिमेंट, त्याची स्टेट कोणती आहे. स्टेट म्हणजे सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. तुम्हाला सर्व माहिती इन्फॉर्मेशनवर दिसून येईल. ती इन्फॉर्मेशन अँड युजेस, त्याची काही माहिती जर इंटरनेटवरून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जे तुम्हाला लिहिता आले तर फार छान. 3 मी दाखवतो, 5 तुम्हाला करायचे आहेत. जे जे हुशार मुलं आहेत, ज्यांना माहीत आहे माझं बोलणं, ज्यांना समजते की सर काहीतरी महत्त्वाचं सांगून राहिले, ते हे जरूर शोधतील. नाही तर दे रे हरी पलंगावरी, सगळं रेडीमेड, सगळं रेडीमेड इज इक्वल टू सगळं पाठांतर इज इक्वल टू गेली म्हैस पाण्यात. ध्यानात ठेवायचं. तुम्हाला कदाचित हसू आलं असेल, पण हे सत्य आहे. हा प्रश्न जो आहे मुद्दामून 5 तुमच्यासाठी ठेवतो. मला माहीत आहे की हे ऑनलाईन क्लास जे आहेत ते तुमचे पालकसुद्धा पाहतात, म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की पुस्तकाची रचना काय आहे आणि आपला बाळू काय काम करते. आपला बाळू काढते गाईड बाहेर, आपली बाली काढते गाईड बाहेर आणि लिहून टाकते. कर्र 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 लिहून टाकायचं. झाला अभ्यास, अभ्यास झाला, फिनिश. पण तसं होत नाही. एकेकाची माहिती आपण आता जरूर पाहू. 3 मी सांगतो, 5 तुम्ही शोधा. बघू किती जण शोधतात. 5 एलिमेंट्सचे हे जास्त काही नाही आहे, इंटरनेटवरच शोधायचं आहे. तक्ता काढतो मी अगोदर. हा काढला तक्ता आणि ही चालू करू आपण माहिती. पहिला एलिमेंट्स आहे, त्याचं नाव आहे फॉस्फरस. सिम्बॉल तुम्हाला त्याच तक्त्यामधून भेटतील, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. त्याच्यातला सिम्बॉल तुम्हाला लिहायचा, कारण त्याने इंटरनेट अधिक रेफरन्स बुक म्हटलं. पुस्तकच आपलं रेफरन्स बुक आहेच ऑलरेडी आहे, ते काही टेन्शनचं काम नाही. फॉस्फरस सिम्बॉल पी. डिस्कवरी ऑफ द एलिमेंट, हा कोणी शोधून काढला. आता 118 एलिमेंट्समध्ये कोणता शोधून काढला याची माहिती दिलेली नाही, पण इंटरनेटवर ती माहिती आहे की त्या एलिमेंटचा शोध कोणी लावला, तो नॅचरल आहे की मॅनमेड आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. फॉस्फरसचा शोध कोणी लावला, डिस्कवर्ड इन 1669 बाय ब्रँड हेनिंग इन जर्मनी. जर्मनीमध्ये शोध लागला. फॉस्फरसचा शोध कुठे लागला, जर्मनीमध्ये लागला. फॉस्फरस कोणत्या स्टेटमध्ये असते, सॉलिड स्टेटमध्ये फॉस्फरस सापडते. आणि त्याची काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला सांगतो. तो इनफ्लेमेबल आहे, ज्वलनशील आहे, लवकर आग पकडतो. कॅन कॉज सेवर बर्न्स, तो त्याच्यापासून लागलेल्या आगीमुळे आपल्याला सेवर बर्न म्हणजे खूप घातक असं आपल्याला व्रण, म्हणजे आपण म्हणू त्याला चटका वगैरे आपल्याला लागतो, जळण्याचे निशाण आपल्यावर पडतात. व्हेअर इज फॉस्फरस यूज, इट इज यूज्ड टू मेक मॅच स्टिक्स, फर्टिलायझर्स आणि स्टील. मॅस्टिक्स म्हणजे आपल्या घरातली माचीस, आपल्या माचीसचा जो गूल आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे. तुम्ही पहा ना माचीस कशी पेटली, म्हणजे त्याचं तुम्ही जरा हे बरोबर पहा, तुम्ही पेटल्यानंतर कसा भडक याच्यामध्ये पेटते ते. फर्टिलायझर्स, तुमच्या घरामध्ये खताची थैली येते त्याच्यावर लिहिलेलं असते NPK. N stands for the element नायट्रोजन, P stands for फॉस्फरस आणि K तुम्ही म्हणसाल की कॅल्शियम, नाही, पोटॅशियम. पोटॅशियमचा सिम्बॉल आहे K. तुम्ही त्या मागच्या तक्त्यामध्ये एकदा बघून घ्या काय आहे तर मग तुमच्या लक्षात येईल. सोडियम, सोडियमचा सिम्बॉल यस नाही, Na आहे. कोणी डिस्कवर केला, डिस्कवर्ड बाय द सर हम्फ्री डेव्ही इन 1807. म्हणजे कोणी डिस्कवर केला, कोणत्या साली डिस्कवर केला हे लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. त्या 5च्या बाबतीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड. तुम्ही कोणतेही घ्या, तो सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा गॅस आहे, याच्या पलीकडे तो नाही. याचे यूज काय आहे, टार्निशेस ऑन एक्सपोजर टू एअर. उघडा ठेवला म्हणजे काळा पडतो.
उघड्या हवेसोबत म्हणजे हवेतल्या ऑक्सिजनसोबत तो रिॲक्शन करतो. युजली मेटल्स आर नॉट रिॲक्ट टू द वॉटर ऑर मॉइश्चर. मेटल जे आहे ते युजली रिॲक्ट करत नाही, पण काही मेटल जे आहे ते रिॲक्ट करतात. त्याच्यातला हा सोडियम आहे. हा सोडियम मेटल आहे. हायली रिॲक्टिव्ह इन द प्रिपरेशन ऑफ कॉमन सॉल्ट. आपल्या मिठामध्ये आहे हा सोडियम नावाचा मेटल जो आहे आपल्या मिठात आहे. आपण जे रोज मीठ खातो, मैंने देश का नमक खाया है, सोडियम, हे जे बरोबर आहे की नाही, सोडियम क्लोराईडच आहे आपल्या मिठाचं नाव, सायंटिफिक नाव सोडियम क्लोराईडच आहे. त्यामुळे हा सोडियम जो आहे हा याचं कंपाऊंड आपण तर दररोजच भाजीमध्ये वापरतो, त्याचं नाव आहे सोडियम क्लोराईड. अँड ऑल्सो ॲज अ वॉटर सॉफ्टनर. आणि पाण्याला म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षार आहेत त्या पाण्याला म्हणजे क्षार कमी करण्यासाठी याचा वापर करतो. आता माझ्या मागचा सिम्बॉल तुम्हाला दिसत नाही, मी थोडंसं तिकडे जातो म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. ऑक्सिजन, ऑक्सिजनचा सिम्बॉल ओ. कोण शोधून काढला? इंडिपेंडंटली डिस्कवर्ड बाय जे प्रिस्टले इन इंग्लंड इन 1774 अँड कार्ल सॅसल इन 1772. या दोन शास्त्रज्ञांनी शोधून काढला. एकत्र नाही, वेगवेगळ्या ठिकाणी शोधून काढला. 74मध्ये दुसऱ्याने शोधून काढला, 72मध्ये दुसऱ्याने शोधून काढला. दोघांनाही मान्यता मिळाली. कोणत्या स्टेटमध्ये असेल ऑक्सिजन? गॅसियस स्टेटमध्ये असेल. याचा यूज काय आहे? हा दिसणार नाही, थोडंसं इकडे तुम्ही परत. कलरलेस आहे, त्याला रंग नाही. ऑर्डरलेस आहे, त्याला वास नाही. गॅस युज्ड इन फॉर द रेस्पिरेशन अँड फॉर द सपोर्ट्स ऑफ लाईफ. याच्यामुळेच तर आपण आहे. ऑक्सिजन नाही तर काय आहे? काहीच नाही. यूज्ड फॉर द कटिंग ऑफ मेटल्स इन अँड वेल्डिंग. तुम्हाला सांगतो मी, ऑक्सी ॲसेटिलिनची वेल्डिंग असते. थोडा व्हिडिओ माझा स्टॉप झालेला आहे, कॅमेऱ्यातून मी सुद्धा निघून गेलेलो आहे, परंतु आपलं बोलणं जे आहे तर माझा आवाज जो आहे तुमच्या समोर येऊन राहिला. टेक्निकल एररमुळे मी बंद करणार नाही, ते आपण आपलं चालू ठेवू. कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे. त्यानंतर कटिंग ऑफ मेटल्स आणि वेल्डिंगमध्ये वापरल्या जातो हा ऑक्सिजन. आता आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता एलिमेंटचे जे क्लासिफिकेशन करायचं असलं तर एलिमेंटचं क्लासिफिकेशन 3 प्रकारे केले जाते. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. मेटल्स काय आहेत, नॉन मेटल्स काय आहेत, मेटॉलॉइड्स काय आहेत, या सगळ्यांच्या बद्दलची माहिती आपण येणाऱ्या भागामध्ये बघू आणि सोबत मग कंपाऊंडला सुरुवात करून देऊ. महत्त्वाचा भाग असल्यामुळे मी तो सध्या घेणार नाही, कारण आपला पिरियड ऑलरेडी 27 मिनिटाच्या आसपास झालेला आहे. 30 मिनिटाचा तो होणार आहे. त्यामुळे आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघणार. मेटल काय आहेत, नॉन मेटल काय आहे आणि मेटॉलॉइड्स काय आहेत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.